साईडला पाहू शकता पूर्ण असा हा डोंगर आहे आणि मध्ये हे आपल्याला प्रवेशद्वार दिसत आहे, गडाचे पहिले प्रवेशद्वार। तिकोना किल्ल्याच्या वेताळ दरवाजापर्यंत आपण आता पोहोचलो, पण थांबा, हा किल्ला येथे संपत नाही। आता सुरू होतो तिकोनाचा सर्वात थरारक आणि दमछाक करणारा प्रवास बाले किल्ल्याकडे। पार्ट 1 मध्ये आपण तिकोना किल्ल्याची पावसाळी चढाई सुरू केली। चिखलाची वाट, धुक्याने वेढलेली सह्याद्री आणि किल्ल्याच्या पायऱ्या चढत चढत शेवटी आपण पोहोचलो तिकोना किल्ल्याच्या वेताळ दरवाजापर्यंत। पण येथून पुढचा प्रवास अजून बाकी आहे आणि आजच्या पार्ट 2 मध्ये आपण वेताळ दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला काय काय पाहायला मिळतं आणि खड्या पायऱ्या चढून आपण पोहोचणार आहोत थेट तिकोना किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर। चला तर मग, जेथे पार्ट 1 संपला होता अगदी तेथूनच पार्ट 2 सुरू करूया। वेताळ दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत, त्यामुळे हा रोड चांगला आहे वरती जाण्यासाठी बाले किल्ल्याकडे। दुसऱ्या दरवाजातून आत आल्यानंतर थोडंसं वरती चढलं की आपल्याला किल्ल्यावर हे सफेददार मारुती पाहायला मिळतं। आतापर्यंत जेवढे किल्ले पाहिले त्यामध्ये एवढी मोठी मूर्ती आपल्याला तिकोना किल्ल्यावरच पाहायला मिळते मारुतीची। तिकोना गडावर जेव्हा मावळे राहत होते तेव्हाची ही वास्तू आपल्याला थोडीफार पाहायला मिळत आहे। वाड्याची वास्तू आपल्याला इथं दिसत आहे। एवढेच अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। पाण्याची सोय आपल्याला पाहायला मिळते, पिण्याच्या पाण्याची सोय आहे इथे गडावरती। आणि आता आपण आलो आहोत तळजाई माता मंदिर आहे तेथे आता आपण आलेलो आहोत। लेणी आणि तळजाई टाके पाहायला मिळते आपल्याला। हे तळजाई टाके आहे आणि त्या साईडला तळजाई माता मंदिर आहे। गडाच्या वाटेवर पुढे आल्यानंतर आपल्याला दर्शन होते ते तळजाई माता मंदिराचे। सह्याद्रीच्या या दुर्गम वातावरणात असलेले हे छोटेसे मंदिर गडाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची आठवण करून देते। येथे आपल्याला चार्जिंग पॉइंट दिसतात, पण सध्या हे चार्जिंग पॉइंट बंद आहेत। पावसाळ्यात मंदिराच्या आजूबाजूची हिरवाई आणि धुकं या परिसराचं सौंदर्य आणखी वाढवते। किल्ला म्हणजे फक्त तटबंदी आणि युद्धाचा इतिहास नाही, तर त्या गडाशी जोडलेल्या श्रद्धा, देवस्थान आणि स्थानिक परंपराही त्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे। तळजाई मातेचे दर्शन घेतले आणि समोर असणाऱ्या तळजाई टाक्यामध्ये आम्हाला एक मोठा फिश पाहायला मिळाला। पाहू शकता इथे आपल्याला मोठा मासा दिसत आहे कोपऱ्यामध्ये। तळजाई मंदिराच्या इथे आपल्याला हा मॅप पाहायला मिळतो। ह्या साईडला गेलं तर महाद्वार आहे, श्रीराम गादी परिसर आहे आणि तळजाई मंदिर आता आपण गेलो होतो ते, आणि वरती आपण जाणार आहे बाले किल्ला गडमाथ्याकडे। तळजाई मातेपर्यंत पायऱ्या आहेत। तळजाई माता झालं की ह्या साईडला
बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी अशी दगडं आहेत वरती चढायला. प्लेन पायऱ्या नाही आहेत, अशी दगडं आहेत, त्याच्यावरनं आपण वरती माथ्यावर जाणार आहोत. तिकोना किल्ला आपल्याला खालून दिसायला चढायला बरं वाटतं, पण चढताना भरपूर असा दगडी वगैरे आहेत, मध्ये मध्ये पायऱ्या आहेत आणि चढताना दमही लागत आहे. आपण किल्ल्यावर कधीतरी येतो, पण त्या काळात पायवाटेने सर्व मावळे कसे किल्ल्यावर चढत असतील. कोणतीही सोय नसताना फक्त स्वराज्यासाठी सर्व मावळे कशाचीही पर्वा न करता जिद्दीने लढत राहिले. आता आपण येऊन पोहोचतो गडावरती, जेथे चुन्याचं घाणं आहे तेथे. समोर आपल्याला दिसत आहे चुन्याचं घाणं. गडाच्या बांधकामामधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चुना. गड संवर्धनाच्या कामामध्ये सिमेंट ऐवजी चुन्याचा वापर केला जातो. मध्ययुगीन कालखंडात बांधकामामध्ये चुन्याचा वापर केला जात असे. तिकोना किल्ल्यावरील घाणा आणि त्यात चुना दळण्यासाठी वापरण्यात आलेले दगडाचे चाक सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळते. घाण्याच्या चरामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेल, फळ यासारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात असे. चाक फिरवल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत. त्यानंतर त्याचा वापर बांधकामामध्ये केला जात होता. येथे चुन्याचा घाणा आहे, इथपर्यंत आलो आहोत आणि जोराचा पाऊस चालू झाला आहे. पाहू शकता पाऊस खूपच जोरात आहे आणि आपल्याला बाहेरचे काही दृश्य दिसत नाहीये पावसामुळे. एवढा गड आपण चढून आलो आणि आता उत्सुकता होती ती बालेगडाकडे जाण्याची. पाहू शकता इथून पायऱ्या, ह्या अशा उंच उंच पायऱ्या आहेत. ह्या तर सर्वात उंच या गडाच्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि वरती पाहू शकता बालेगडाचा दरवाजा दिसत आहे. तो बाले किल्ल्याच्या पायऱ्या थोड्याशा पावसामुळे घसरड्या झालेल्या आहेत आणि थोड्या उंच पण आहेत. तिकोना किल्ल्याच्या बाले किल्ल्याकडे येताना आपल्याला हा पहिला दरवाजा लागतो बाले किल्ल्याचा, पाहू शकता. आणि ह्या किल्ल्यातून आपण वरती हा ट्रेक करून जाणार आहे, पण दोन्ही साईडला त्यांनी दोरीची सोय केली आहे, त्याला धरून आपण वरती जाणार आहे. वरती 1-2 नंबरचा दरवाजा आहे आणि त्याच्यानंतर बाले किल्ला आणि महादेवाचे मंदिर आहे. आणि पावसामध्ये थोडंसं पाणी जास्त असल्यामुळे सावकाश इथे ट्रेकिंग करा. औरंगजेबच्या दक्षिण मोहिमेनंतर दख्खनमध्ये पुन्हा संघर्ष वाढला. मुघल सैन्याने मराठ्यांच्या किल्ल्यावर एकामागून एक हल्ले सुरू केले. इसवी सन 1702च्या सुमारास तिकोना मुघलांच्या ताब्यात गेल्या असे सांगितले जाते. या विजयानंतर औरंगजेबाने गडाचे नाव अमनगड ठेवल्याचं आढळते पुस्तकामध्ये. पण इतिहासात सत्ता कायमस्वरूपी नसते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर परिस्थिती बदलली. मराठ्यांनी पुन्हा अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले आणि तिकोना किल्ला पुन्हा मराठ्यांनी स्वराज्यात आणला. तिकोना किल्ल्याचा सर्वात अवघड ट्रेक बाले किल्ल्याच्या दरवाजापासून बाले किल्ल्याच्या 2 नंबर दरवाजापर्यंत. बाले किल्ल्याच्या दरवाजातून आत आलो की आपला आवाज इको होतो. येथे आपल्याला आतमध्ये साईडला पाण्याचे टाके पाहायला मिळते. पाहू शकता इथे पाण्याचे टाके आहे. दरवाजातून आत आल्यानंतर इसवी सन 1818 मध्ये इंग्रज आणि मराठी यांच्यातील संघर्षाचा अंतिम टप्पा.
याच काळात तिकोना किल्ल्यावरही संघर्ष झाला आणि शेवटी हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला। याच काळातील युद्धामुळे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली, तिकोनावरही नुकसान झाले, पण किल्ला पडला इतिहास नाही। आज आपल्याला काही तटबंदी बुरुज पडल्याचे दिसतं, पण या तटबंदीवर उभं राहिल्यावर आपल्याला आजही अंदाज येतो की त्या काळातील हा किल्ला किती मजबूत आहे। बाले किल्ल्याच्या इथे पहिल्या दरवाजातून आपण आता येथे चढायला आणि पावसामुळे पायऱ्या घसरड्या झालेल्या आहेत, पण ह्यांनी चांगली सोय केली आहे। दोरीला धरून आपण दोन्ही साईडने वरती येऊ शकतो। आता आपण आलो आहोत बाले किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी। खाली एक पहिला दरवाजा आहे आणि हा दुसरा दरवाजा। पावसाचे पाणी गडावर जास्त साचू नये म्हणून हे ते पहा, दरवाजाच्या इथे असे जागा केलेली आहे। पावसाचे पाणी त्यातून खाली गडाच्या खाली जाण्यासाठी ही जागा केलेली आहे। तिकोना किल्ला एवढा महत्त्वाचा का? का तर त्याचे भौगोलिक स्थान, पवना माळाच्या संरक्षणातील त्याची भूमिका, आणि तिसरे म्हणजे लोहगड, विसापूर आणि तुंग यासारख्या किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेशी असलेला संबंध, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विस्तारात या किल्ल्याचा सहभाग, आणि या गडाने निजामशाही, मुघल, मराठे आणि इंग्रज अशा अनेक सत्तांचा काळ पाहिला। म्हणून तिकोना हा फक्त एक दिवसाचा ट्रेक नाही, तिकोना किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मोठ्या पर्वाचा साक्षीदार आहे। आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत बाले किल्ल्याच्या दरवाजापाशी। पाहू शकता, एवढा ट्रेक झाला की बाले किल्ला चालू होतो। बाले किल्ल्यावर आल्यानंतर साईडचे जे आपल्याला दृश्य दिसते ते एकदम मस्त आणि सुंदर आहे। पाहू शकता, पावसामुळे सगळीकडे हिरवळी दिसत आहेत। किल्ल्याच्या चारही बाजूचे दृश्य पाहण्यासारखे असते। हिरवागार निसर्ग, पाऊस, धुकं आणि तिकोना किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर आपण आल्या आपल्याला पहिले दर्शन होते ते वितंडेश्वर मंदिराचे। येथे सुंदर असे महादेवाचे मंदिर आहे। गडाच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला भेटते ते एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण वितंडेश्वर मंदिर। तिकोना किल्ल्याचे प्राचीन नाव वितंडगड असल्यामुळे या मंदिराचं नावही या गडाच्या इतिहासाशी जोडलेले आहे। गडावरील अशा मंदिरामुळे आपल्याला किल्ला हा केवळ लष्करी ठाण नव्हता, तर त्या काळातील लोकांच्या श्रद्धा आणि दैनंदिन जीवनाचाही हे भाग होता। वितंडेश्वर मंदिराच्या समोर आपल्याला बाहेर येथे पिंड आणि नंदीची मूर्ती पाहायला मिळते दगडामधली। आणि त्यानंतर आपण पाहिले तर येथे मंदिराच्या खाली पाणी दिसत आहे, पावसामुळे साचलेले, आणि येथे फक्त 5 पिलरवर हे वितंडेश्वर मंदिर उभे आहे। खाली फक्त 5 पिलर आहेत आणि त्याच्यावर हे मंदिर उभं आहे। आता आपण बाले किल्ल्यावर येऊन पोहोचलेलो आहोत। बाले किल्ल्यावर आलो आणि पाऊस चालू झालेला आहे
आणि आपण आता बाले किल्ल्यावर आपल्याला पाहायला येथे वितरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. खूप सुंदर हे मंदिर आहे बाले किल्ल्यावर. गडाच्या माथ्यावर खूप सुंदर असे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. आणि येथे महादेवाचे आपल्याला मंदिर पाहायला मिळते. खूप सुंदर असे हे मंदिर आहे महादेवाचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती येथे आहे. टिकोणाच्या किल्ल्यावर फिरताना हा छोटासा मित्र भेटला. ना त्याला आमची भाषा कळत होती ना आम्हाला त्याची, पण भूक सगळ्यांची सारखीच असते. आमच्याकडची एक पोळी त्याच्यासोबत वाटली आणि त्याने दिलेला तो निरागस आनंद कदाचित या संपूर्ण ट्रेकची सगळ्यात सुंदर आठवण मानला. कधी कधी प्रवासात आपण ठिकाण नाही तर अशा छोट्या छोट्या आठवणी घेऊन फिरतो. आज आपण टिकोणाच्या माथ्यावर उभे राहतो, फोटो काढतो आणि खाली उतरतो. पण या गडाच्या प्रत्येक दगड आपल्याला एक गोष्ट सांगतो. इतिहास फक्त पुस्तकात नसतो, तो या किल्ल्याच्या तटबंदीत आहे, या पायऱ्यांमध्ये आहे, या गुहांमध्ये आहे आणि आपल्या सह्याद्रीच्या मातीत आहे. टिकोणा, वितनगड आज थोडेसे पडलेल्या अवस्थेत आपल्याला दिसतात, पण याची ओळख अजूनही तितकीच भक्कम आहे. टिकोणाचा सर्वात उंच आणि त्रिकोणी माथा म्हणजे गडाचा बालेकिल्ला महत्वाचा आहे. इथूनच आजूबाजूच्या संपूर्ण पवनामाळावर नजर ठेवता येत. कल्पना करा, शेकडो वर्षापूर्वी याच माथ्यावर सैनिक पहारा देत असतील, दूरवरच्या हालचालीवर लक्ष ठेवत असतील आणि गरज पडल्यास इतर किल्ल्यांना संदेश पोहोचवला जात असेल. आज तटबंदीचे अनेक भाग काळाच्या ओघात ढासळलेले आहेत, पण बालेकिल्ल्यावर उभं राहिल्यावर टिकोणा किल्ल्याचं सामरिक महत्त्व लगेच लक्षात येतं. हा आहे टिकोणा किल्ल्याचा बाले किल्ला. पाहू शकता आपण आता बाले किल्ल्यावर उभे आहोत आणि हा सर्वात उंच आणि शेवटचा पॉइंट आहे बाले किल्ला. जय भवानी जय शिवाजी. या किल्ल्याला असेच 3 कोन आहेत. आपण आलो तिथं एक कोन आहे, हा एक बाले किल्ल्याचा कोन आणि आपल्या राईट साईडला एक आहे. पाऊस आणि धुकं खूप असल्यामुळे आम्ही त्या साईडला गेलो नाही. किल्ल्याला 3 कोन असल्यामुळे त्यामुळे या किल्ल्याला टिकोणा हे नाव देण्यात आले आणि तेथेच पाण्याचे टाके आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास अशा सोप्या आणि रंजक पद्धतीने जाणून घ्यायचा असेल तर आपल्या ट्रॅव्हल ट्रॅकला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही टिकोणा किल्ल्यावर ट्रेक केला आहे का आणि तुमचा बाले किल्ल्यावरील ट्रेकचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबचा मुलगा अकबर यांची जेव्हा भेट होते त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज अकबरची राहण्याची येथे टिकोणा गडावर सोय करतात. पाऊस जोरात सुरू आहे, रस्ता चिखलाने भरलाय, समोर धुक्यात काहीच दिसत नाही. पण आजचा हा आपला टिकोणा किल्ल्यावरचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भवानी जय शिवाजी.